मार्फत दिले जाणार आहेत किंवा तर आता आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात तिथे आम्ही सुरुवातीला 10 किलो जे आहेत हे वाटप सुरू केलेलं आहे. त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या 5-5 हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना देत आहेत आणि बाकीचे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. तुमच्या अगोदरची शिवभोजन थाळी असेल त्याच्यानंतर आता हे वाटप असेल ह्या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालल्यात असं म्हणायचं का की घेतलेले निर्णय असतील? नाही तर हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात. शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला 140 कोटी रुपये 140 कोटी रुपये वर्षाला 2 लाख लोकांना प्रति दिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात. परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त 70 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातले आता काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही. आणि ही मंडळी जी आहे सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात. ही काही मोठ्या मोठ्या बिल्डरसारखे वर्षभर थांबलं 2 वर्ष थांबलं असं काही होत नाही. हातावरचं पोट असतं त्यांच्या, त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये. तर आम्ही आमचं काम करत असतो, पैसे मागत असतो. पुढे काय करायचं आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही, पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं. सरकारी योजनेचे पैसे अजूनही 2100 रुपये झाले नाही, दिले गेले नाही. हा आत्ताची अशी वेळ येते की योजना बंद करायची वेळ येते. मात्र जर हे पैसे वाढले पुढे तर मात्र सर्व योजना बंद करायची वेळ देखील येऊ शकते का पूर्णपणे? आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतो हे सांगता येणं कठीण आहे. परंतु एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे. आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं PWD आणि इतर ते काही पैसे आता दिले असतात त्यांना 9,000 कोटी दिली काहीतरी म्हणतात 84,000 कोटीचा बॅकलॉग होता. आणि मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना, पण ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे द्या आम्हाला अगोदर. अडचणी निर्माण आहे ते असं की आता अजितदादांनी पण सांगितलं पैशाचं सोंग काही करता येत नाही. त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढाताण होणार. राज्याची घडी ही विस्कटते आहे का? कुठेतरी येणारी रक्कम आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. मी काय अर्थतज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कट